थरार वाढणार. ठरलं तर मग 15 नोव्हेंबर प्रोमो अपडेट. अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये. मालिका आता एका नव्या आणि रहस्यमय वळणावर येऊन ठेपली आहे. 15 नोव्हेंबरच्या भागात अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतात. चैतन्य इन्स्पेक्टरना मैना आणि सदाशिवचा फोटो दाखवत विचारतो, या फोटोत मागे जे कपल उभा आहे ना, त्यांचं काही बॅकग्राऊंड चेक करता येईल आपल्याला? यावर इन्स्पेक्टर विचारतात, काय झालं नेमकं? चोरीची काही केस आहे का, की दारू पिऊन काही तमाशा घातलाय यांनी? अर्जुन हा प्रश्न ऐकून इन्स्पेक्टरला विचारतो. असं का विचारताय? इन्स्पेक्टर शांतपणे उत्तर देतात, थांबा, कळेल. आणि ते हवालदाराला म्हणतात, घेऊन या त्या दोघांना इकडे. पुढील क्षणी हवालदार सदाशिवला आणि सोबत अजून एका व्यक्तीला घेऊन बाहेर येतात. सदाशिवला पोलीस स्टेशनमध्ये पाहून अर्जुन आणि चैतन्य दोघांनाही मोठा धक्का बसतो. सदाशिवचे सत्य काय आहे याचा उलगडा आता होणार का? दुसरीकडे सायली घरी एक जुनी गोधडी पाहते आणि पूर्णा आजीला विचारते, पूर्णा आजी, ही गोधडी यांची आहे का हो? पूर्णा आजी सांगतात, नाही ग, ही प्रतिमाची गोधडी आहे ती. या गोधडीशिवाय तिला बिचारीला झोपच यायची नाही. यावर सायलीच्या डोक्यात एक कल्पना येते. ती उत्साहाने म्हणते, अरे वा, मग आपण एक काम करू शकतो. प्रतिमा आत्यांना अलीकडे सगळं आठवायला लागलंय, मग त्यांना त्यांची ही जुनी मैत्रीण पण आठवेल का? सायली आणि पूर्णा आजी लगेच प्रतिमाच्या घरी जातात. तिथे रविराज आणि सुमन देखील हजर असतात. प्रतिमा झोपलेली असताना सायली हळूच ती जुनी गोधडी प्रतिमाच्या अंगावर टाकते. काही वेळाने प्रतिमा जागी होते. लगेच पूर्णा आजी प्रतिमाला कळकळीने विचारतात, प्रतिमा, तुला ही गोधडी आठवते? आता गोधडी पाहून प्रतिमा काय उत्तर देणार? तिला तिच्या भूतकाळातील प्रतिमाची आठवण होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की पहा ठरलं तर मगचा उद्याचा भाग. पुढील भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.